महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वसमत शहरात पत्रकाराला मारहाण तर 3 जणांवर गुन्हा दाखल। वसमत शहरातून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गोवंश प्रकरणाची बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी वसमत शहर पोलिसांनी 3 विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वसमत शहरातील गोवंश प्रकरणासंदर्भात बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकार देविदास चपटे यांच्यासोबत वाद झाल्याचं समोर आलं। फिर्यादी पत्रकार देविदास चपटे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित 3 त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर पत्रकार देविदास चपटे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिसांनी 3 विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहरातील पत्रकारांनी आणि समाज बांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। पत्रकारांवर अशा प्रकारे दबाव आणणे किंवा धमकी देणे हा गंभीर प्रकार असल्याचं सांगत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात पत्रकारांनी पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन घटनेचा निषेध नोंदवला असून पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वसमत शहर पोलीस करतायत। पत्रकारांना आपलं काम निर्भयपणे करता यावं आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेतला जावा अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.